नमस्कार, હું તમારા જોડે સતીશ વાનખડે। આપ જોઈ રહ્યા છો લોકવંચિત વાર્તા। रिपोर्ट છે सूरत। साथियों नमस्कार। आज की बड़ी खबर, सर्वोच्च न्यायालय ने निवडणूक आयोग को ईवीएम में से किसी भी तरह का डेटा डिलीट न करने के आदेश पारित किए। आप देख रहे हैं लोकवंचित वार्ता और आपके साथ में हूँ राहुल वानखडे। आणि इकडे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी संदर्भातली एक मोठी बातमी। विधानसभा निवडणुकीच्या निकालावरनं आजही संशय व्यक्त केला जातो, विशेष करून वाढलेल्या मतदानासंदर्भात। निवडणुकीत वाढलेल्या मतदानावरनं आयोगानं अजूनही खुलासा दिलेला नाहीये आणि अशातच ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी दाखल केलेल्या याचिकेची हायकोर्टानं दखल घेतली। हायकोर्टानं केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांना नोटीस बजावली आहे आणि 2 आठवड्यात खुलासा सादर करावा असे निर्देशही कोर्टाकडनं दिले गेले आहेत। त्यामुळे कोर्ट रूम मध्ये आज नेमकं काय झालं हे आपण पाहतोय। प्रकाश आंबेडकरांनी आपला मुद्दा लावून धरला आणि संध्याकाळी 6 नंतर जे मतदान झालं त्याची व्हिडिओग्राफी का झाली नाही असा सवाल विचारला। मतदानादरम्यान आयोगानं आदर्श नियमावली का पाळली नाही हाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला। तर झालेलं मतदान आणि मोजलं गेलेलं मतदान याची जुळवणी करावी अशी मागणी प्रकाश आंबेडकरांनी केली। आरओनी म्हणजे रिटर्निंग ऑफिसरनी जिथे जिथे पोल वोट्स आणि काउंटेड वोट्स जुळत नाहीये ते सगळे मॅटर्स इलेक्शन कमिशनला पाठवलेत का, पाठवणं हे कंपल्सरी आहे का याचं एक्झामिन करावं आणि पाठवले नसतील जिथे जिथे पोल वोट्स आणि काउंटेड वोट्स डिफरन्स आहे तर तिथल्या मतदाराच्या संदर्भातलं किंवा निवडणुकीच्या निकालाच्या संदर्भातलं कोर्टाने योग्य निर्णय घ्यावा असं आम्ही कोर्टापुढे मांडले। कोर्टाने नोटीस इश्यू केलेली आहे। 2 आठवड्याची मुदत दिलेली आहे। 2 आठवड्यानंतर पुन्हा हे बोर्डावरती येईल अशी परिस्थिती आहे। आपल्याकडे लोकशाही